मी कोल्हापूरला नाही आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये आणि गाजपूर गावामध्ये जे घटना घडलेली आहे त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही विनंती केली होती की याचा निषेध करायला पाहिजे होतं की कारण कोल्हापूर जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांची धरती आहे आणि तिथे अशा प्रकारची घटना होणं म्हणजे खूप दुर्दैव आहे. म्हणून आम्ही हे निर्णय घेतला होता की सर्व महाराष्ट्राचे जे युनिट्स आहे ते फ्रायडे 19 जुलैला आपल्या जिल्हाधिकारी दफ्तर किंवा विभागीय आयुक्तांच्या दफ्तराच्या समोर निदर्शनं करणार आहे. मी स्वतः आपल्या शहरामध्ये निदर्शन करणार आहे, पण नक्की मी कोल्हापूरलाही जाणार आहे. मी कॅन्सल केलं होतं. त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खूप विनंती केली होती मला की आपण तिथे येऊ नये करके. मलाही जायचं होतं कारण ज्या प्रकारे एका मशिदीमध्ये जाऊन ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे, घरामध्ये घुसून ज्या प्रकारे आतंक आपल्याला बघायला मिळाला होता ते निंदनीय आहे मला असं वाटतं. आणि सर्व या देशामध्ये राहणारे जे सेक्युलर माइंडेड लोक आहे याचा निषेध करणारच आहे. आम्ही सगळ्यांना विनंती करतो की उद्या डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर दुपारी 3 वाजता आम्ही निदर्शन करणार आहे. तर त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि एक संदेश पाठवा की अशा प्रकारचा कोणीही करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करणार आहे. मी जाणार आहे कारण काय आहे की खूप सारे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते मागच्या 2 दिवसापासून मला सातत्याने फोन करत आहे की साहेब तुम्ही तिथे नको या. मी निर्णय घेतला होता आज जाण्याचा, पण पोलिसांचा रिक्वेस्ट मान्य मानून मी थोडासा पोस्टपोन केलेला आहे. मग काही संघटनांनी माझा विरोध केला की इम्तियाज जलील आल्यानंतर असं करायला. मी त्यांना काही घाबरत नाही असे चिल्लर लोकांना असताना, पण मी जाणार आहे कारण लोकांना हे आश्वासन देण्यासाठी की अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानची भरपाईसुद्धा आम्ही करणार आहे. आणि नुकसान म्हणजे असं नाही आहे एका जातीच्या लोकांचं नुकसान, कुणाचाही नुकसान झालेलं असेल तर सर्वांच्या नुकसानची भरपाई मी माझ्या पार्टीच्या वतीने आम्ही सगळे लोक मिळून करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.